माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक स्वागत। तसे माझे चॅनल भूजलविषयीचे आहे, परंतु भूजलविषयीचे पावसाळ्यामध्ये काही कामं नसल्यामुळं आणि मी शेतकरी असल्यामुळं मला वाटलं काही शेती संबंधित व्हिडिओ चॅनलवर टाकावं, म्हणून मी हा व्हिडिओ टाकीत आहे। आणि मी एक कापूस उत्पादक शेतकरी असल्यामुळं काही कापसाचे आणि मोसंबीचे टाकीत राहणार आहे। त्यामुळं माझे शेतकरी बांधव आहे त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करावे आणि माझे व्हिडिओ बघावे। तर सध्या कपाशीविषयी त्यांना खत टाकता आले नाही समजा कपाशीला, आणि आतासुद्धा लवकरात खत पाहिजे त्यांना, परंतु पाऊस नसल्यामुळं त्यांना खत टाकता येत नाही। आणि आज एक नवीनच काही प्रकार पाहिला, त्याच्यामुळंच व्हिडिओ टाकू राहिलो मी। दुपारी मी शेतात आलतो तर अचानक काही झाडं मला सुकल्यासारखे दिसले आणि काही एकदम फ्रेश दिसले। तर आता कमी पावसामुळं म्हणावं मग सगळे सुकायला पाहिजे, पण काही थोडं झाडं सुकलेली दिसली आणि संध्याकाळपर्यंत लगेच एकदम जळून खाक झाल्यासारखी झाली। तर कृषी कॉल सेंटरला फोन लावला होता मी, तर साहेबांनी तिथल्या सांगितलं का ब्लू कॉपर आणि हुमिकची आळवणी म्हणजे ड्रिचिंग त्या झाडाला करा म्हणून। आता पावसावरची सरकी आणि पट्टापद्धतची सरकी 1-1.5 फुटावर झाड आहे, त्याला जर ड्रिचिंग करायचं म्हटलं बराच खर्च वाढू शकतो। त्याच्यामुळं पहिले ब्लू कॉपरची आणि हुमिक आणि काही आणखीन त्यांनी तर नाही सांगितलं समजा, आणखीन काही कीटकनाशक टाकून फवारणी करून बघू। जर फरक झाला तर मी नक्की आणखीन तुम्हाला व्हिडिओ टाकीन, परंतु इतक्या लवकर बुरशीची बिमारी झाडाला यायला नाही पाहिजे होती, परंतु जास्त पळाट्याच्या काड्या जमिनीमध्ये दबल्यामुळं बिमारी आली असं असं माझा एक अंदाज। कारण आम्ही रोटावेटर मारला होता उभ्या पळाट्यामध्ये, तर काड्यामुळं जास्त बुरशी तयार झाली असेल असा एक अंदाज असतो। कमी पाऊस आहे त्याच्यामुळं जास्त उष्णता असल्यामुळे बुरशी तयार होऊ शकते जादा। पाऊस जर टाईमवर आणखी जर थोडा जास्त जर झाला तर ती बिमारी जाऊ शकते। सध्या ब्लू कॉपरची फवारणी करून बघू, जर फरक जर झाला तर नक्की मी व्हिडिओ टाकीन। ब्लू कॉपर आणि हुमिक याची फवारणी करायची सांगितलेली साहेबांनी, करून पाहू आणि फरक जर झाला तर मी तुम्हाला नक्की सांगेन। 1-2-4 रोजात व्हिडिओ टाकू।